नमस्कार, मी परवेश पठाण। विचार करा, एक संस्था जी देशातून भ्रष्टाचार संपवण्यासाठी जन्माला आली, जी संस्था पंतप्रधान, मंत्री, खासदार, उच्चपदस्थ अधिकारी अशा कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर त्याची चौकशी करू शकते, तीच संस्था आज कोट्यवधी रुपयांच्या आलिशान व ऐशोआरामाच्या मानसिकतेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। अर्थातच ही संस्था आहे भारताची लोकपाल संस्था। या महत्त्वपूर्ण विषयावर बोलायचं कारण म्हणजे लोकपाल कार्यालयाने नुकतेच एक मोठे आणि धक्कादायक टेंडर जारी केले आहे। हे टेंडर तब्बल 7 BMW 3 सिरीज मॉडेलच्या आलिशान गाड्या खरेदी करण्याबाबतचे आहे। तुम्हाला या गाड्यांच्या किमती ऐकून धक्का बसेल। BMWचे हे M स्पोर्ट मॉडेल जे लॉंग व्हीलबेसमुळे प्रवाशांना अत्यंत आरामदायी अनुभव देते, त्याची प्रत्येक गाडी 70 लाख रुपयांच्या घरात जाणार असल्याचे समोर आले आहे। म्हणजे 7 गाड्यांसाठी लोकपालांचा एकूण खर्च 5 कोटी रुपयांच्या जवळपास जाणार आहे। लोकपाल यांच्या टेंडरनुसार कार BMW 3 सिरीज 330 Li हीच पाहिजे, स्पोर्ट मॉडेल पाहिजे, लॉंग व्हीलबेस पाहिजे, ही कार पांढऱ्या कलरचीच पाहिजे, लेटेस्ट मॉडेल पाहिजे। तसेच या कारमध्ये अजून कोणकोणत्या सुखसुविधा पाहिजेत याबाबत सविस्तर माहिती 2 पान भरून देण्यात आली आहे। अर्थात पाय पसरून बसता येईल अशा प्रकारच्या मॉडेलची निवड करण्यात आली आहे। एकीकडे सुप्रीम कोर्टातील अनेक न्यायाधीशी 70 लाखापेक्षा कमी किमतीच्या कार्स वापरतात, मात्र दुसरीकडे लोकपाल कार्यालयाने जवळपास 70 लाखांची कार घेण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र प्रचंड टीका होत आहे। कार फक्त एक नाही तर लोकपाल व इतर 6 सदस्यांना मिळून एकूण 7 कारचे टेंडर काढले असून याची एकूण किंमत 5 कोटीच्या घरात जाणार आहे। ज्या संस्थेकडून देशाला साधेपणा, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचं उदाहरण अपेक्षित आहे, तीच संस्था आता ऐशोआरामाच्या वादात सापडली आहे। अशी महत्त्वपूर्ण संस्था आज 5 कोटी रुपये केवळ आलिशान गाड्यांवर खर्च करत असेल तर भ्रष्टाचार थांबवण्याऐवजी लोकपाल आपल्याच ऐशोआरामात मग्न आहेत अशी टीका होणे साहजिक आहे। खरं तर ज्यांच्यावर देशातील भ्रष्टाचार रोखण्याची जबाबदारी असते अशा लोकपालांनीच 1-2 नव्हे तर 7 BMW कार्सचे खरेदी करण्याचे टेंडर काढले आहे। यामुळे लोकपाल ही स्वायत्त संस्थाच वादात सापडली आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वाटले होते की लोकपाल कायदा झाल्यावर भ्रष्टाचार संपेल। कदाचित जनतेलाही तशी आशा होती। सदरील मागणीला त्यावेळेस वाढता पाठिंबा लक्षात घेऊन कायदा मंजूर करण्यात आला होता। उच्च स्तरावरील भ्रष्टाचारावर लगाम घालणे, भ्रष्टाचारातून मिळवलेली मालमत्ता जप्त करणे आणि प्रशासकीय व्यवस्थेत पारदर्शकता आणणे हा याचा मूळ उद्देश होता। परंतु लोकपालच्या नियुक्तीपासून ते आजपर्यंतचा कारभार पाहता परिस्थिती नक्कीच चिंताजनक दिसत आहे। लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 मध्ये संसदेने मंजूर केला आणि 2014च्या सुरुवातीला तो अंमलात आला, पण अंमलबजावणीला 5 वर्षे लागली। पहिली नियुक्ती 2019 मध्ये न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची झाली। ते पहिले लोकपाल अध्यक्ष होते। सध्याचे लोकपाल अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अजय खानविलकर असून त्यांची नियुक्ती 2024 मध्ये झाली। पहिल्या अध्यक्षांची नियुक्ती 2019 मध्ये झाली। तेव्हापासून आजपर्यंत या संस्थेने कोणत्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली, किती जणांवर कारवाई केली, हा एक मोठा प्रश्नच आहे। लोकपालकडे आतापर्यंत हजारो तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी अपवाद वगळता बहुतांश तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं माध्यमांच्या अहवालातून समोर आलं आहे। एका मीडिया रिपोर्टनुसार लोकपाल कार्यालयाकडे आलेल्या असंख्य तक्रारी तर केवळ योग्य फॉर्मॅटमध्ये नसल्याचे सांगून नाकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सुद्धा या संस्थेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत। एकीकडे कामाची ही गती आणि दुसरीकडे एकाच वेळी 5 कोटी रुपयांचा आलिशान खर्च। लोकपालच्या या निर्णयामुळे समाज माध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। सामाजिक कार्यकर्ते आणि वकील प्रशांत भूषण यांनी या निर्णयावर सडकून टीका केली आहे। सर्वत्र टीका होत असतानाच आता अण्णा हजारे यांनी सुद्धा सदरील निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। याचबरोबर अण्णांच्या पूर्वीच्या सहकारी किरण बेदी यांनीही टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे स्वदेशीवर भर देतात तिथे लोकपालसारखी महत्त्वाची संस्था परदेशी गाड्या खरेदी करत असेल तर हा निर्णय सरकारच्या स्वदेशी मोहिमेच्या विरोधात नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। जनलोकपाल आंदोलनाच्या वेळी लोक एक शंका व्यक्त करत होते की लोकपाल कोणाचीही चौकशी करेल, पण जर लोकपालने चूक केली तर त्याची चौकशी कोण करणार?
आज BMW गाड्यांच्या या वादामुळे तोच प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खरंच लोकपाल राहिला आहे की लोकांच्या टॅक्सच्या पैशांवरचा हा शौकपाल बनला आहे, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.